सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सुनेत्रा पवारांना गुंगी गोड्या म्हणत महाराष्ट्र काँग्रेसने पेटवलं वाद. काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल द्वेष. धनंजय मुंडेंचा पलटवार. सुनेत्राताईंनी स्वतःला दुर्गा सिद्ध करावं, समकाळांचं चॅलेंज. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयात घुसून आंदोलन, तर ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बोटवरती शाई फेकत राष्ट्रवादीचं आंदोलन. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंचा मार्ग मोकळा. तिढा आजच सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, पुढच्या 1 ते 2 दिवसात पद मिळण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई सुप्रीम कोर्टात दाखल. E20 विरोधात अरविंद केजरीवालांची पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर धडक. पोलिसांनी रोखल्यामुळे फिरोजशाह रोडवरती ठिय्या. देशभरातून 2.5 लाखांहून अधिक निवेदन जमवल्याचा आपचा दावा. तमिळनाडूत विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक झाल्यानं मोठा गदारोळ. अभिनेत्री त्रिशावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोगलं. सोडाचं राजकारण असल्याचा आरोप करत द्रमुकचा संताप. मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगलीच गोष्ट. संघानं नवीन चेहऱ्यांना पुढे आणावं. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावरती धडे देऊ नयेत, दिपकेंची टीका. आणि पद्मश्री डी वाय पाटील यांचं कोल्हापुरामध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.